कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवला गेलाय। कर्नाटकच्या सीमेवर राजापुरात कृष्णा नदीवर असलेल्या शेवटच्या बंधाऱ्यावर बंदोबस्त ठेवला गेलेला आहे। कर्नाटकच्या सीमेवर हे पोलीस सध्या उभे असल्याचे आपण बघतोय। राजापूर बंधाऱ्याच्या पुढे कर्नाटक राज्यामध्ये पाणी टंचाई आहे, त्याच्यामुळे अज्ञातांनी बंधाऱ्याचे बर्गी काढून पाण्याचा विसर्ग सुरू केलेला होता। शासनाची कुठलीही परवानगी नसताना हा विसर्ग सुरू झाला, त्याच्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी खालवली। त्यामुळे 2 पोलीस आणि 2 पाटबंधारे विभागाचे कर्मचारी असे 4 जण या ठिकाणी बंदोबस्तासाठी ठेवलेले आहेत। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शेखर, काय नेमका कारण आहे या बंदोबस्तामागचं आणि त्यामुळे काय फायदा होणार आहे? रेड्डी, आपल्याला माहिती आहे की कोल्हापुरात विविध भागांमध्ये आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाण्याचं नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभाग जो आहे तो प्रयत्न करताना पाहायला मिळत असतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूरचं शेवटचं चौक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा आहे आणि त्याच राजापूर बंधाऱ्यातली काही बर्गे जे आहेत ते अज्ञातांनी काढले होते। याच बंधाऱ्याच्या पुढे कर्नाटकची हद्द सुरू होते आणि याच कर्नाटकमध्ये अनेक भागांमध्ये आता दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि म्हणूनच पाण्याची टंचाई असल्यामुळे कर्नाटकातील कुणी अज्ञात व्यक्तीने तिथले बर्गे काढल्याची शंका आल्यानंतर याच बंधाऱ्यावरती आता पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पाणी कुठल्याही पद्धतीनं कर्नाटकमध्ये न सोडण्यासाठी खरं तर हे सगळे बर्गे जे आहेत या ठिकाणी पुन्हा एकदा लावण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये 2 पोलीस आणि 2 पाटबंधारे विभागाचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेले आहेत। पुन्हा एकदा अज्ञातांकडून या बंधाऱ्यातून बर्गे काढून पुन्हा एकदा हा विसर्ग जो आहे तो कर्नाटकमध्ये सुरू होऊ नये म्हणूनच ही सगळी कारवाई जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच पाण्याच्या नियोजनासाठी आता प्रशासन आता पाण्याच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करताना कोल्हापुरात पाहायला मिळते। जी शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.